यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट आहे. क्षेत्ररक्षक किरण खुळे सर अप्रतिम प्रयत्न आपण बघितला. तदनंतर त्यांचे प्रयत्न बाबळेश्वर गावचा सितार आहे. तर समोर आयकॉन आकाश चव्हाण फटका बसलाय. अमोल डुबे चूक करताना बघायला मिळालाय. जीवन संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व पतळावरती फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फुलटॉस चेंडूचा गिरी करताना यावेळी थोडंसं स्टेप आउट केलं. तदनंतर देखील चेंडूला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू खाली टिपलाय. सुंदर झेल संपलाय. आकाश सूरज गायकवाड जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू पंचांकडे अपील. पंचांचे बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. फलंदाज सज्ज होत आहेत. किरण खोळे समोर गणेश राऊत. यावेळेस बघा एक दमदार स्ट्रोक आहे. एक टप्पा खात हे रास्ते हे चार खेळाडून गाजवलंय. कित्येकदा ही स्पर्धा गाजवली. यावेळेस देखील एक बहारदार दमदार जानदार शानदार मी शिकत असतो. यावेळेस बघा नक्कीच एक सुंदर स्ट्रोक आहे. दमदार स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतो एक. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क होत नाहीये. मात्र तरी देखील चेंडू पोहोचेल. यावेळेस बघा मोठा फटका खेळायचा. बॅट आणि चेंडूचा होतोय दमदार संपर्क. चेंडू पोहोचतोय. यावेळेस लेग साइडला चेंडूला हवेमध्ये उडवलंय. दिला एक. यावेळेस बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलं. क्षेत्ररक्षक चूक करतोय. चूक झाली आणि त्याचं भुगतान. यावेळेस एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. खिलाडी के मस्तक पे वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती दिलाय सुरू आहे. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू त्यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. येतोय एक. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू आहे. त्यावरती मोठा फटका तर खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. खिलाडी गौरव शिंदे गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने एकदम. यावेळेस बघा हेलिकॉप्टर तर उडवलंय मात्र लँड झालंय थेट क्षेत्ररक्षकाच्या. तदनंतर यावेळेस कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. ऑफ साइडला आल्या आल्या सुंदर स्ट्रोक आहे. तदनंतर एक टप्पा खात थेट कामगिरी. ऑफ साइडला गॅप होता. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये असलेली दरी. रमेश शिराळे मध्ये बघतोय. शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी अशी लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळलाय सुंदर स्ट्रोक. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल धावबाद. अभिमन्यू रुग्वेद किंग्ज समृद्धी 11 निमगाव जाळी दोनही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अगदी इनिंग्स ब्रेक मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहे. जे दोन संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले त्या दोन संघांमध्ये आपण यानंतरचा सामना खेळवणार आहे. तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही डाव जिंकावे लागतात त्यानंतर तुम्ही मॅच जिंकता. फुलर लेंथवर समोर उडवलाय बॉल. योगेश कानवडेच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. युट्यूबची वाहिनी म्हणून आज tenniscricket.in कडे पाहिलं जातं आणि सर्वाधिक मागणी असलेलं चॅनल म्हणजे tenniscricket.in. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा स्ट्रायकर इनकडे उडवलाय बॉल. या वेळेचा बॉल मिळालाय रडार मध्ये आणि या बॉलला सरळ बिडविसाठी पर्वणी ठरली. समोर उडवलाय बॉल. ताकदवान प्रहार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि रोहन तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला हुक. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल परंतु मागे फिल्डर उभे आहेत. बोट्याचे रोहन देखील बॉलिंग साठी स्लॉट मध्ये मिळालाय. बॉल हवेत आहे. फटका फसलाय की काय परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाला जजमेंट आल्याने पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण 11 बॉल 46. क्लीन बोल्ड चेंडूने घेतलाय. अशी अनेक मैदान आहेत त्याचा उल्लेख करता येईल. योगेश पवार यांनी गाजवली आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय.
आणि या बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या शिरापूर घुलेवाडी उडवलाय बॉल आणि यावेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाइन पार. चिताओ का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. बॅटची एज आणि रोहन मडकेचा पलटवार. 2 षटकार जरी आले असले परंतु त्यानंतर खूप चांगले एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस गौरवचा तडाखा. बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाइन पार. धावा इथे मिळणार आहेत. पहिला दिवस समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस मात्र पाहिजे 21. यावेळेस कमी गतीने टाकलाय. गेट मध्ये जाऊन दाखल होतोय. मनापासून अभिनंदन. चला यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे.